मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मन की बात करणारे अचानक जन की बात का करू लागले? थंबनेल तुम्ही टायटल बघितलं असेल मंडळी. वरील प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या आणि अख्ख्या देशाच्या मनात नक्कीच येत असेल मंडळी. मित्र हो, गेली 12 वर्ष देशाने मन की बात बिलकुल ऐकली, आवर्जून ऐकली, आदराने ऐकली. परंतु जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे मोदीजींनी कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न न केल्यामुळे अखेर 12 वर्षानंतर जेनझीच्या माध्यमातून जंतर मंतरवर उद्रेक झाला, तुम्ही पाहिला. आणि मग आता अचानक हाय फ्रेंड्स म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर अनेक रील्सच्या माध्यमातून थेट लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत, अर्थातच जेनझीशी, तरुणांशी. मंडळी, हा फक्त डिजिटल मेकओव्हर आहे का, की देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची चाहूल मोदीजींना लागली आहे? मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे, गेल्या काही वर्षात आपल्या देशात, आपल्या भारतात अनेक दुर्घटना घडल्या. पण मोदीजी शांत होते, मौन बाळगून होते. कारण काय? बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, विविध आंदोलनं आणि विशेषतः नीट परीक्षेतील गैरव्यवस्थेच्या आरोपानंतर विद्यार्थ्यांचा वाढलेला संताप आपण सर्वांनी पाहिला. सोशल मीडियावर लाखो युवक, लाखो तरुण तरुणी सरकारला थेट प्रश्न विचारू लागले. मंडळी, जेनझी ही फक्त मोबाईलवर रील्स पाहणारी पिढी नसून ती रील्स मधूनच सरकारलाही उत्तर मागणारी पिढी बनली, हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं. या देशातील जेनझीने कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात हे दाखवून दिलं. दिल्लीला सगळं घडलं ते आपण पाहिलं. पण इथेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. देशात याआधीही अनेक मोठमोठ्या घटना घडल्या या 12 वर्षात. काय काय नाही झालं तुम्ही पाहिलं. मणिपूर अनेक महिने हिंसाचाराने जडत राहिलं, पण मोदीजी चूप. महिला कुस्तीपटू न्यायालयासाठी रस्त्यावर बसल्या, त्यांना न्याय तर मिळालाच नाही, उलट त्यांचे केस धरून पोलिसांनी त्यांना फरफटत नेलं, तेव्हाही मोदीजी चूप. शेतकरी आंदोलन तब्बल वर्षभर दिल्लीच्या बॉर्डरवर सुरू राहिलं, वर्षापेक्षा जास्त, अधिक 13 महिने, तेव्हा देखील सरकारने दुर्लक्ष केलं. उलट त्यांनाच खलिस्तानी, देशद्रोही म्हणून आरोप केले त्यांच्यावर. जवळपास त्या आंदोलनात 700 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला, तेव्हाही मोदीजी चूप. अग्निवीर योजनेवर अनेक तरुणांनी नाराजी व्यक्त केली, परंतु त्यांची एक अडचण सुद्धा सरकारने ऐकून घेतली नाही. मोदीजी चूप. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, रेल्वे अपघात, पूल कोसळण्याच्या अनेक घटना, विविध प्रश्नांवर देशभर चर्चा होत राहिली, उपोषणं झाली, आंदोलनं सुरू होण्यापूर्वीच दडपून टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या माध्यमातून. तेव्हा एकही रील संदेश आला नाही. या अनेक प्रसंगांमध्ये विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली की पंतप्रधानांनी अधिक लवकर किंवा अधिक थेट संवाद साधायला हवा होता. परंतु मोदीजी आपल्याच विदेश दौऱ्यांमध्ये किंवा भाजपच्या प्रचारात अनेकदा व्यस्त राहताना आपण पाहिलं आहे त्यांना. आणि आता अचानक हाय फ्रेंड्स, अचानक रील्सवर रील्स, इंस्टाग्रामवर, अचानक कॅमेऱ्यासमोर अगदी अनौपचारिक सेल्फी मोडवर मोदीजींचा संवाद होतो आहे. म्हणूनच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा बदल नेमका आताच का, 12 वर्षानंतर? याच काळात आपण एक वेगळं चित्र देखील पाहिलं. पूर्वी मोठ्या सभा, भाषणं आणि मन की बात हा संवादाचा प्रमुख मार्ग मोदीजींचा होता. पण आता छोट्या छोट्या रील्स, कॅमेऱ्यासमोर अगदी अनौपचारिक संवाद, हाय फ्रेंड्स अशा शैलीत संदेश दिले जाऊ लागले मोदीजींकडून. प्रश्न असा आहे की हा बदल का? समजून घ्या. यामागे 3 शक्यता दिसतात. पहिली, देशातील सर्वात मोठा मतदार वर्ग आता युवकांचा आहे, हे मोदीजींना 12 वर्षानंतर कळलं का? आणि तुम्हाला ठाऊक आहे, ही पिढी टीव्हीपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवते. यावर टीकाही तुम्हीच केलेली आहे तरुणांसाठी. त्यामुळे यांच्या मार्फत पोहोचण्यासाठी संवादाची शैली बदलणे ही राजकीय गरज असू शकते, हे मोदीजींना आता कळलं का? दुसरा महत्वाचा प्रश्न हा आहे की नीट सारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, सरकारवर टीका झाली. अशा वातावरणात जनतेशी अधिक थेट संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू झाला होता का? तर अजिबातच नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, काहीही लपून नाही. अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या या आंदोलनात, जंतर मंतरवरच्या, खुद सोनम वांगचुक यांनी तब्बल 20 दिवस उपोषण केलं.
तेव्हा देखील मागणी ऐकून न घेता त्यांना जंतर मंतरवरून थेट पहाटे उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. अर्थातच यावेळी देखील आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न होताच, हा सगळ्यांना माहिती आहे. आणि मग मात्र अति तिथं माती शेवटी झाली. मंडळी, आजची राजकारणाची लढाई फक्त संसदेत नाही तर इंस्टाग्राम, युट्यूब, एक्स आणि फेसबुकवरही लढली जाऊ शकते, हे तरुणांनी दाखवून दिलं. अभिजित दिपके आणि या देशातील तरुणांनी, जेनझीने हा प्रकार सगळा आपल्याला दाखवला. जो डिजिटल मीडिया चर्चेत राहतो तोच राजकीय चर्चेतही राहू शकतो, हे देशाने पहिल्यांदा पाहिलं 12 वर्षानंतर. लक्षात घ्या. त्यामुळे रील्स हा फक्त मनोरंजनाचा प्रकार नसून तो हल्ली राजकीय संवादाचं प्रभावी माध्यम देखील असू शकतं, हे लक्षात घ्या. पण इथे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. जर सरकारला लोकांशी संवाद साधायचाच असेल तर तो रील्स पुरता मर्यादित राहणार का? बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेतच, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवस्थेचे आरोप, शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी, महागाई तर अगदी आकाशाला भिडली आहे, मणिपूर सारख्या संवेदनशील घटना, अशा प्रश्नांवरही अधिक नियमित, थेट आणि सविस्तर संवाद होणार की नाही आजही, अजूनही? कारण आजची तरुण पिढी केवळ व्हिडिओ पाहून समाधानी राहत नाही. लक्षात घ्या, ती प्रश्न देखील विचारू शकते, विचारते. हे पाहिलंय देशाने. आता ते पुरावे मागते, उत्तरांची अपेक्षा करत असते. राजकारणात प्रतिमा महत्वाची नसते, पण प्रतिमेपेक्षा विश्वास देखील तेवढाच मोठा असतो. जर संवाद वाढला तर लोक त्याचं स्वागत करतात ना. अनेक सरकारांचं स्वागत झालेलं आहे यापूर्वी. पण संवाद फक्त एकतर्फी राहिला तर प्रश्न वाढतीलच, अर्थातच. म्हणूनच आजचा खरा मुद्दा हा नाही की पंतप्रधान रील्स का बनवत आहेत. खरा मुद्दा हा आहे की देशातील युवकांचा आवाज आता इतका मोठा झाला आहे का, की प्रत्येक नेत्याला त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज वाटू लागली आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हा बदल फक्त सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आहे का, की देशातील बदलत्या जनमताचा परिणाम आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. काही तरुणींनी पंतप्रधान मोदीजींबद्दल अभद्र शब्द वापरले, शिवीगाळ केली, ते अजिबातच योग्य नाही. त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही, त्याचा निषेधच होईल. पण ही वेळ सरकारने का येऊ द्यावी, हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा नाही का? 20 जुलैच्या जंतर मंतरवरील आंदोलनात चर्चा केली असती, पण ते सोडून लाठीचार्ज केला, अश्रुधूर फेकला, तरुण चिडले. पीसफुल प्रोटेस्ट शांततेने आटोपला असता तर ही वेळ आली नसती. आता रील्स बनवून तरुणींशी संवाद साधून काही होईल असं मला तरी वाटत नाही. मुख्य मागण्यांवर लक्ष केंद्रित करून प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकारने आता काम करायला पाहिजे. ठीक आहे, 12 वर्ष गेलेली असतील, आता त्यांचे समर्थक म्हणतील की बाबा कामं तर करोडोंचे होत आहे, कोटींचे होत आहे, पण कुठली कामं होत आहे? रस्ते म्हणजे विकास का? उड्डाणपुलं म्हणजे विकास का? बरं, तोही विकास बारगळला, तोही विकास भकास झाला. गडकरींवरती आरोप होत आहेत, अनेक रस्त्यांवरती खड्डे, अनेक पूल कोसळत आहेत. E20चा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे, पेट्रोलचा. अर्थातच मोदीजींनी जे रील्स बनवून, आता जे 3-4 रील्स त्यांनी बनवले जेनझींसाठी, मग जेनझी या देशातला मोठा मतदार वर्ग आहे, हे तुम्हाला आधीपूर्वी माहिती नव्हतं का? आता जेव्हा तुम्हाला माहिती आहे, आंदोलनामध्ये एखादा चेहरा मुख्य नसतो मंडळी. जेव्हा गर्दी होते, जेव्हा अफाट भीड त्या ठिकाणी येते, त्यामध्ये कोण असामाजिक तत्व आहेत हे तुम्ही ओळखू शकत नाही. आणि प्रत्येक आंदोलनात असं होत असतं. त्याच्यामध्ये अभिजित दिपकेंचा, सोनम वांगचुकांचा, किंवा त्या सौरभ दास, त्या तो प्रवक्ता आहे त्यांचा, किंवा तो आशुतोष कोण रांका आहे त्यांचा विषय आहे का? नाही. गर्दीमध्ये कुणी कशाचा कसल्याही बघा, वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, वेगवेगळ्या प्रकारची तरुणी असतात, वेगवेगळ्या मानसिकतेचे असतात, ते काहीही करू शकतात. मग तुम्ही नेमकं ती शिवीगाळ पॉइंट आउट करणार आहात की त्यांच्या मागण्या पॉइंट आउट करणार आहात? त्या दिवशी पीसफुल प्रोटेस्ट होणार होता. अभिजित दिपकेंनी वारंवार माईकवरती सांगितलं की सगळ्यांना शांततेच्या मार्गाने आपल्याला संसदेकडे जायचं आहे, पण संसदेचा रस्ता बंद केला. का केला बंद रस्ता? पोलीस तुमचे होते ना भरपूर. मग दोन्ही कडेला पोलीस असताना सेंटरवरून मुलं जात होती ना संसदेकडे शांततेच्या मार्गाने. लाठीचार्ज कुणी सुरू केला? पोलिसांनी. मग आता हाताच्या बाहेर गोष्ट गेल्यावरती रील्स बनवून मोदीजी तुम्ही काय साध्य करत आहात, हेही जनता विचारत आहे. या रील्स बनवण्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा फटाफट त्या अशी एक रील्स बनवा की हाँ चलो मुद्दे बताओ, आपके क्या क्या है, कमेंट्स में लिखो, क्या क्या प्रॉब्लेम है, काय काय अडचणी आहेत. मला माहिती नव्हतं, मी देशात विदेशात फिरत होतो,
आणि मी आपले सभा करत होतो, भाजपाचा प्रचार करत होतो, जे काय झालं ते झालं, आता तुम्ही माझे प्रश्न सांगा, माझे मंत्री नाही, मीच तुम्हाला उत्तर देईल, अशी रील्स एखादी येईल का? या रील्सची लोक वाट पाहत आहे. मंडळी बघा, तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असा, आपण भाऊ लोकांच्या बाजूने आहे, जनतेच्या बाजूने आहे. उद्या काँग्रेसचं सरकार आलं, त्यांनाही प्रश्न करणार आणि करण्याचा आर्टिकल 19 ने अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. अभिव्यक्तीला स्वातंत्र्य अजून तरी आहे शिल्लक. आणि हा गदारोळ माजला, ही अति तिथं माती झाली असं म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला कळलं असेल की मोदीजी रील्स का बनवत आहेत. मन की बात करणारे अचानक जन की बात का करू लागले हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता कळलेलं असेल. मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येनं शेअर करा, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, दोस्तांना पाठवा, व्हायरल करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटी ठोका, ऑलवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन्स आपले येतील. आणि हो, आणखी एक महत्त्वाची अडचण अशी आहे आपल्या चॅनलची, जॉईन बटन दाबून आपल्या चॅनलचे सदस्य व्हा. यथाशक्ती या चॅनलला हेल्प करा, जेणेकरून हा बुलंद आवाज तुमच्यासाठी सुरू राहील, आवाज बनून मी आपलं सरकार पुढे प्रश्न करत राहील. मंडळी, लाईक ठोका भरभरून. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.